हे हुलगे आहेत, ह्याला मांजा पण म्हणतात। ह्या मांज्याचं आता हे धुवून सुकवून दळून घेऊन त्याचे शिंगोळे करायचे। हुलग्याच्या पिठाचे शिंगोळे करण्यासाठी 1 वाटी शिंगोळ्याचं पीठ घेतलेले आणि त्याच्यात घालण्यासाठी चवीनुसार मीठ, काळं तिखट, लसूण, जिरेपूड आणि बारीक करून घेतलेले कोथिंबीर, बारीक वाटून घ्यायचं आहे हे कोथिंबीर। तर आता ह्याच्यात मिक्स करूया आणि हे मळून घेऊया पीठ। जिरेपूड, काळं तिखट, मीठ, लसूण, कोथिंबीर। तर पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे। घट्ट असं मळून घ्यायचे, पातळ नाही करायचे, जेणेकरून ह्याचे शिंगोळे व्हायला पाहिजे। पातळ केलं तर मग ते शिंगोळे होणार नाहीत। आता हे 10 मिनिट भिजून द्यायचे, मग 10 मिनिटांनी ह्याचे शिंगोळे करायचे। शिंगोळा शिजवून घ्यायला फोडणी देऊन पाणी उकळून घ्यायचे। तर त्याच्यासाठी कढईत तेल घेतले, तेल गरम झाले की फोडणी द्यायची। फोडणीत फक्त जिरे मोहरीच घालून फोडणी द्यायची। तेल गरम झालेले, मोहरी घालायचे, मोहरी तडतडले, जिरे टाकायचे आणि थोडंसं हिंग, जिरे मोहरी तडतडले की पाणी घालायचे। पाण्याला उकळी येईपर्यंत शिंगोळ्या करून घ्यायचे। शिंगोळ्याचं पीठ एकजीव करून घेतले। असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। असे वळायचे, एकदम बारीक वळायचे, म्हणजे ते शिजतील लवकर आणि शिजल्यानंतर अजून जाड होते ते। जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचे। पाणी उकळीपर्यंत करून ठेवायचे।
अशा पद्धतीने सगळं करून घ्या, सगळ्या पिठाचं करून घ्यायचे। शिंगोळ्या तयार करून झाले, हे तयार होईपर्यंत मी गॅस बंद केला होता। तर आता तयार करून झाल्यावर परत गॅस चालू करून पाण्याला उकळी घेतले आणि हे थोडंसं पीठ मागं ठेवलेलं आहे मी, जेणेकरून हे शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये पिठात उकळी आल्यानंतर मिक्स करण्यासाठी। तर हे गरम पाणी ह्याच्यात घालणार आहे मी पातळ करून घेण्यासाठी। पाण्याला उकळी आलेले, तर एक एक करून ह्याच्यात सोडायचे। थोडं गॅस मोठं ठेवायचा, म्हणजे हे घातल्यानंतर ते शिजून वर येतील, नाहीतर पाण्यात विरघळून जातील ते। गॅस जर बारीक राहिला तर, खूप बारीक राहिला तर काय असं उकळी येऊन येऊन वरती यायला लागले, ते सगळे पाण्यात सोडून झालेत। आता हे झाकून शिजून घ्यायचे आणि थोडं शिजत आल्यानंतर हे मिक्स करून कढईत सोडायचे। 15 मिनिटं शिजलेलं आहे। आता झाकण काढून मिक्स पीठ हे ह्याच्यात मिक्स करायचं। तर हे अजून 15 मिनिट शिजून घ्यायचंय झाकण घेऊन। शिंगोळ्या शिजून तयार झाले, तुम्ही बघू शकता असं शिजलेलं आहे। शिंगोळ्या तयार झालेल्या आहेत। शिंगोळ्या बाजरीच्या भाकरीबरोबर खायला चांगले लागतात।